चला तर आज आपण 100 धागे सुखाचे आणि द सिक्रेट या दोन पुस्तकांमागच्या फिलॉसॉफीवर एक झटपट नजर टाकूया. आता बघा, ही दोन्ही सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं आहेत आणि दोन्हीही तुम्हाला आनंदी कसं जगायचं हेच सांगतात. पण गंमत म्हणजे त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. एक म्हणतं तुमच्या आजूबाजूलाच आनंद शोधा, तर दुसरं सांगतं की तुमच्या विचारांनी तुम्हाला हवं तसं भविष्य घडवा. तर पहिलं भावे यांचं 100 धागे सुखाचे हे पुस्तक तुम्हाला वर्तमानात म्हणजे आत्ताच्या क्षणात आनंद शोधायला सांगतं. याची आयडिया अगदी सोपी आहे. दुःखाचे 100 धागे मोजण्याऐवजी आपल्या अवतीभवती जे सुखाचे हजारो धागे आहेत ना, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे अगदी नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध घ्या किंवा पावसाचा तो पहिला शिडकावा अनुभवा. अशा छोट्या क्षणांमधूनच तुमची जीवनदृष्टी बदला, हाच याचा उद्देश आहे. आणि दुसरं पुस्तक आहे रोंडा बर्न यांचं द सिक्रेट. हे पूर्णपणे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर म्हणजे आकर्षणाच्या सिद्धांतावर आधारलेलं आहे. हे काय सांगतं की तुमचे विचारच तुमचं वास्तव घडवतात. तुम्ही ज्या गोष्टीची मनापासून इच्छा करता तिला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. यासाठी 3 सोपे टप्पे आहेत: मागा, विश्वास ठेवा आणि मग प्राप्त करा. अर्थात यावर टीकाही होते, कारण यात प्रत्यक्ष कृती आणि कष्टाच्या महत्वाकडे थोडं दुर्लक्ष होतं. म्हणून काही लोक याला स्युडो सायन्स असंही म्हणतात. थोडक्यात काय, तर एक पुस्तक तुम्हाला आहे त्या क्षणात आनंद शोधायला शिकवतं आणि दुसरं पुस्तक तुमच्या विचारांच्या शक्तीने भविष्य घडवण्याचं वचन देतं.